मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे आणि या सर्व नेत्यांच्या दौऱ्यामुळे आज जळगाव शहरातला जो मुख्य चौक आहे आकाशवाणी चौक या ठिकाणच्या चौकाचं आज या ठिकाणी भाग्य उजळल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचं पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डा पडला होता। त्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला डांबर टाकून हा खड्डा बुजवण्यात आला, त्यानंतर या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यात आले होते। मात्र त्यानंतरही या ठिकाणी पावसाचं पाणी येत असल्यामुळे कुठलाही पर्याय या ठिकाणी प्रशासनाचा म्हणणं होता। आज याच खड्ड्यांची प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी दुरुस्ती केली जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जळगावात येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ह्या चौकाचं या ठिकाणी भाग्य उजळलेलं आहे आणि एक प्रकारे या महामार्गाची दुरुस्ती केली जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की या ठिकाणी सद्यस्थितीत हे जे खड्डे पडलेले आहेत महामार्गाला या चौकालगत या ठिकाणी या खड्ड्या बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला जे पाणी या ठिकाणी साचतं ते पाणीसुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। जळगाव शहरातला हा मुख्य चौक समजला जातो आणि याच चौकामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री हे सभास्थळाकडे रवाना होणार आहे आणि त्या ठिकाणी हे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना संबोधित करणार आहे। मात्र त्यांच्या या मार्गामध्ये कुठेही खड्ड्यांचं विघ्न येऊ नये त्यामुळेच या ठिकाणी तातडीने आता युद्ध पातळीवर या ठिकाणी महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जात आहे। कॅमेरामन प्रसाद पवार सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।